खबर ओला उबेर से जुड़ी है। डोंबिवली ओला उबेर कंपनी ने 32 रुपये किराए में बढ़ोतरी करने के खिलाफ मंगलवार के दिन पलावा के सामने ओला चालकों ने चक्का जाम आंदोलन कर ओला उबेर कंपनी के खिलाफ धरना प्रदर्शन दिया है। इस आंदोलन को दीपक भवन निकालने की पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए का भी समर्थन रहा था। बताया जाता है कि पलावा के ओला उबेर चालकों को 14 से 1500 रुपये में डोंबिवली से मुंबई हवाई अड्डे तक सवारी ले जाते हैं। इस किराए में ओला चालकों को केवल 800 से 900 रुपये मिलता है। अब ओला उबेर अपनी कंपनी में किराए में 32 रुपये की और अधिक वृद्धि की है, जिससे हताश होकर सिलपाटा रोड के पलावा परिसर में सैकड़ों ओला टैक्सी चालकों ने चक्का जाम आंदोलन किया। ओला उबेर चालकों का कहना है कि 25 लाख का लोन लेकर उन्होंने गाड़ियों की खरीदी की है। ओला उबेर कंपनी ने अभी किराए में वृद्धि की है, ये अन्यायकारक है। इतने कम किराए में ओला चालकों को कुछ नहीं मिलता, बच्चों की स्कूल का खर्चा, घर का खर्चा नहीं परवड़ता। इस कारणवश सैकड़ों ओला उबेर चालकों पर भूखमरी का संकट छाया हुआ है और उन्हें पर आत्महत्या करने के अलावा दूसरा चारा नहीं है। भारत माता की आज जे काय आंदोलन आम्ही करतोय हे प्रत्येक एक ड्रायव्हरच्या हितासाठी करतोय, कारण की आज जी ओला उबेरची मनमानी चाललेली ठीक आहे रेटला घेऊन, त्याच्यासाठी हे सगळं आम्ही करतोय। आज सकाळपासून जवळजवळ 8 वाजल्यापासून एवढे सगळे ड्रायव्हर उपस्थित आहे, आपल्या गाड्या घोड्या सगळं बंद करून। आज विषय असा आहे की ओला उबेर आम्हाला देतोय पर किलोमीटरला 10 रुपयाचा रेट, ठीक आहे 10 रुपये आपण पकडून चालूया, गृहीत धरूया 10 रुपयाचा रेट देतोय। त्याच्यामध्ये 5 रुपये ते 6 रुपये सीएनजीचे गेले, 2 रुपये मेंटेनन्स गेला, 2 रुपये ईएमआय गेला, उरला 1 रुपया। 1 रुपयात हा ड्रायव्हर बांधून सगळे हे आपलं घर चालवतील काय करतील, काय मेंटेनन्स करतील। तर आमची ओला उबेरला अशी मागणी आहे की जो ऍज पर दी मार्केट आरटीओ प्रमाणे 32 रुपयाचा जे काही गृहीत ठरलेला आहे रेट, तो आम्हाला करून देणे, ही आमची सगळ्यांना विनंती आहे। ताईंच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। शालिनी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जो ओला उबेरने जो इथे या गाड्या लाखो रुपयाच्या गाड्या घेतलेल्या आहेत इथं, आणि जो त्यांचा अन्याय करतात तो अन्याय त्यांनी त्वरित थांबवला पाहिजे, नाहीतर हे आंदोलन पूर्ण देशामध्ये पेटले जाईल। त्यांच्या घरामध्ये वृद्ध आई वडील आहेत, त्यांच्यावर त्यांचा परिवार अवलंबून आहेत, मुलांचं शिक्षण आहे। जर त्यांचं पोटच भरलं नाही तर त्या मुलांना शिक्षण कसं पुढे देऊ शकतात, आई वडिलांची सेवा कशी करू शकतात, हे सर्व यांनी लक्षात घेऊन त्वरित त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। अन्यथा हे आंदोलन आता आझाद मैदानावर चालू आहे, हे आंदोलन भव्य रीतीने आणि महाराष्ट्रभर पेटले जाईल, याची त्यांनी दक्षता घ्यावी। आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण आणि मी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष शालिनी राजेंद्र वाघ, आरपीआय जिल्हा अध्यक्ष आदरणीय धर्मवक्ते साहेब आणि येथील ठाणा जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव साहेब, आम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष त्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या संघर्षात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। इस आंदोलन में संकेत तानाजी उबाले के अलावा आरपीआई ए के जिला अध्यक्ष धर्मवक्ते, महिला आघाड़ी कल्याण डोंबिवली जिला अध्यक्षा शालिनीताई वाघ ने भी अपना समर्थन दिया था। इस आंदोलन में करीब 400 के आसपास ओला उबेर चालकों ने भाग लिया था। भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा जय, आंबेडकर बालेकरचा जय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, महाराष्ट्र प्रदेशाचे सुनीताताई चव्हाण, या ठिकाणी ओला उबेर ही जी कंपनी आहे, अनेक गाड्या त्या ठिकाणी त्या कंपनीने आपल्या कंपनीमध्ये लावून घेतलेल्या आहेत। परंतु परिस्थिती अशी आहे की ज्यांनी लाखो रुपयाच्या या ठिकाणी गाड्या घेऊन त्या कंपनीमध्ये लावलेल्या आहेत, त्यांना आजच्या तारखेला
85 किलोमीटर गाडी त्यांची इथून सोडल्या जाते, घेऊन पॅसेंजर घेऊन जातो आणि त्यांना 500 ते 550 रुपये भाडं दिले जाते। याचा अर्थ कंपनी या ठिकाणी सर्व जी गाडीधारक आहेत त्यांची फसवणूक करत आहे आणि या फसवणुकीचा आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। आम्ही या ठिकाणी इथं उपस्थित असणारे आमचे सगळे हे बांधव जे आहेत हे सर्व ओला उबरचे सगळे असणारे गाडी चालक आहेत आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आज आम्ही या ठिकाणी ओला उबरचा निश्चितपणे सगळे गाड्या आज आम्ही या ठिकाणी बंद केलेल्या आहेत। ओला उबरला देखील हे लक्षात आलं पाहिजे की ते जे यांची पिळवणूक करतात अशी पिळवणूक यापुढे चालणार नाही। या ठिकाणी काही गाडीधारक आहेत जी गाडी त्यांच्या कंपनीच्या मॅपवर चालवतात। भाडं दाखवा जरा त्यांना। हे बघा, हे समोर आमचे गाडी चालक आहेत। हे बघा, हे माझं नाव हरीश चव्हाण आहे आणि हे बघा 130 रुपयाचा नीट प्रमाणे तुम्ही बघा की याच्यावर एक्सेल म्हणून लिहिलं आहे। एक्सेल म्हणजे 7 सीटर गाडी आहे आणि कॅपॅसिटी यांचं 7 माणसाचं आहे आणि 7 माणसाला 7 किलोमीटरचे फक्त 119 रुपये देत आहे। जर ह्याप्रमाणे अगर ओला उबर आपली मनमानी चालत असेल हे लोकांनी तर याच्यात आमचं घर चालत नाही आणि आम्ही जो करतोय ते आम्ही स्वतः ओला उबरचं जो आम्ही जो स्वतःचा EMI तो आम्हाला भरता येत नाही। आम्ही घर चालवत नाही, आमच्या पोरं शाळा जाते त्रास झालाय म्हणून आम्ही म्हणतोय की ओला उबरचं मनमानी इथं चालणार नाही अजिबात। आणि आम्ही जर आंदोलन करायला उभे राहिले तर आम्ही देखील की यांचं हे ताईनं संपर्क केला आणि आम्हाला यांच्याकडून काहीतरी मदत भेटते की पुढे लोकांकडून हा संदेश पोहोचावा म्हणून आम्ही